सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. मला खूप दिवसाचा एक व्हिडिओ करायचा होता. उतार वयामध्ये मुलं शिकून मोठी होतात आणि ती आपल्या संसारात, आपल्या कामाधंद्यात मग्न होतात, राहतात म्हातारी आई वडील. आणि असंच घडलेलं आहे नाशिकमध्ये. उतार वयामध्ये दोघं शिक्षक होते. बायको ही मराठीची शिक्षिका होती आणि सर हे इतिहासाचे सर होते, म्हणजे मास्तर होते. मुख्याध्यापक झाले नंतर ते आणि ते होऊन ते रिटायर झाले. नाशिकमध्ये स्वतःचा फ्लॅट, मुलांना त्यांनी योग्य ते शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी केलेलं. मुलं पण आपापल्या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी ते आपले व्यवसाय पाणी कामधंदा, म्हणजे कुटुंब तसं सदन, गरिबी नाही, शिकलेले सवरलेले आणि आपलं आपलं काम करून खाणारी. परंतु काय झालं, उतार वयामध्ये ना कोणाची ना कोणाची साथ लागते. साथ म्हणजे कशी, की घरात बोलणारी व्यक्ती हवी असते आणि वेळ देणारी व्यक्ती. मुख्य म्हणजे ना उतार वयामध्ये ना एकमेकाला समजून घेणारी, वेळ देणारी व्यक्ती पाहिजे असते. आणि त्यांच्यासाठी 24 तास घरात राहणारी किंवा त्यांच्यासोबत त्यांच्याशी काय त्यांना लागतंय त्याची काळजी घेणारी व्यक्ती लागते. आपण मस्त म्हणतो केअरटेकर ठेवतो, परंतु केअरटेकरमध्ये आणि घरातल्या व्यक्तीमध्ये फार फरक असतो, हो की नाही? तर असंच एक जोडपं होतं नाशिकमध्ये राहणारं. उतार वयाचे दोघं शिक्षकी पेशेची होते आणि सदन होती आणि त्यांच्याकडं विचाराची खूप देवाणघेवाण होती. म्हणजे त्यांनी संसार अगदी व्यवस्थित केला, मुलांना पण शिकवलं. परंतु घडलं काय, बायकोला काहीतरी आजार घडला, म्हणजे मेंदूचा काहीतरी विकार झाला आणि तिचं हालचाल बंद झाली. ती एकाच जागेवर, म्हणजे एकाच ठिकाणी ती राहिली आणि ती बिछाण्यातच पडून राहिली. ती काहीच बोलत नव्हती, फक्त ऐकायची. तिची काहीच हालचाल नव्हती. नवऱ्याने पण तिची भरपूर सेवा केली. परंतु एक दिवस असा आला की नवऱ्याला वाटलं की जर मी मेलो तर उद्या हिचं काय होणार. म्हणून त्यांनी प्रथम आपल्या बायकोला मरण यातनातून मुक्त केलं आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तर ह्या जीवन संपवण्यामध्ये किंवा हे आपलं जीवन संपवण्यामागं ह्यांचं एकच कारण होतं की कोणावर आपला बोजा नको. जर दोघांमधलं एक मागे राहिलं तर ते राहू शकत नव्हते एकमेकाशिवाय. कारण का, इतक्या दिवसाचा त्यांचा संसार आणि एकमेकाला दिलेली साथ ही महत्त्वाची होती. त्यामुळं सरांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं की आमच्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी ठरवू नये. हे आम्ही आमच्या मनाने, आमच्या विचाराने आम्ही केलेली कृत्य आहेत म्हणून. आणि आम्हाला मरण यातनातून मुक्ती मिळाली आणि आम्ही